नमस्कार मैत्रिणींनो. तर आपण आज मटर पनीर करायचे. तर आता इथं थोडंसं तूप टाकलंय मी आणि हे पीस आहेत ना पनीरचे, तर ते आपण ह्याच्यात तळून घेणार आहोत. घरीच केलेलं पनीर आहे, ही घरच्या दुधाचं आपल्या सकाळी केलं होतं आणि आता संध्याकाळी त्याची भाजी करायची. तर ह्याला खरपूस रंगावरती आपण असं हे करून घेऊ, भाजून घेऊ. कांदा, आता ह्याला साहित्य काय काय घेतलंय तर कांदा घेतलाय चिरून, 2 कांदे लहान घेतले, थोडंसं आलं घेतलंय आणि लसूण घेतलाय, म्हणजे ह्यातला एवढा टाकायचा आहे, आणि टोमॅटो घेतलाय. तर हे सगळं साहित्य आपण मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे 2-4 काजू इथं ते पण बारीक करायचे. तर ते सर्व आपण बारीक करून घेऊ. आता ह्याच्यात ना आपण पहिल्यांदा कांदा परतून घेऊ. ही एक कांदा आहे ना, ती असं एक चिरून घेतलेला आहे, बारीक चिरून घ्यायचा. आणि आता तमालपत्र नाही आहे ह्याच्यात, एक किंचित एक मिरी टाकली, एक हिरवी विलायची आणि हे दालचिनीचा छोटा तुकडा. आता हे ना आपल्याला असं परतून घ्यायचं. कांदा पहिल्यांदा परतून घ्यायचा आणि ही कांदा परतला थोडासा की आपण ह्याच्यामध्ये ही गिरवी पण परतून घ्यायची, बारीक केलेली आपण. आता हे बारीक केलेलं आहे ना आपण टोमॅटो ते, तर ते ह्याच्यामध्ये टाकू. तर थोडासा तुम्हाला अंधार येत असेल कारण संध्याकाळचा व्हिडिओ आहे, लाईटीचं थोडंसं हे दिसत असेल. तर हे काय करायचं, आपण त्याला चांगलं परतून द्यायचं, व्यवस्थित परतायचं. आणि इकडे तोपर्यंत काय करायचं, आपण पाणी गरम करायला ठेवायचं आहे आपल्याला, म्हणजे त्याच्यामध्ये पाणी गरम टाकायचे. तर फक्त ह्याला तेल सुटेपर्यंत परतायचं आहे तुम्ही. आणि ह्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची, परत थोडीशी लाल चटणी टाकायची आणि आपला जो मसाला आहे पनीर मसाला तर तो टाकायचा. आता ह्याच्यामध्ये मी थोडीशी लाल तरीची पावडर टाकली आणि मसाला पण टाकणार आहे. आणि हे काय करायचं, चांगलं परतायचं, कडेनी तेल सुटेपर्यंत परतायचं. म्हणजे काय होतंय, त्याची म्हणजे कच्चेपणा अजिबात राहत नाही. तरी व्यवस्थित असं आपल्याला 5-10 मिनिटं चांगलं तेल सुटेपर्यंत त्याला झाकून ठेवायचं आणि शिजू द्यायचं. तर हा मसाला पण आपण टाकणार आहे, थोडा नंतर थोडासा टाकणार आहे. तर आता हे मी थोड्या वेळ झाकून ठेवणार आहे. आता हे थोडंसं शिजत आलंय, तर ह्याच्यामध्येच आपण काय करायचंय, हे मटर टाकायचं आहे, म्हणजे वाटाणा, ओला वाटाणा सोललेला. कारण तो पण म्हणजे आता 2-4 मिनटं मी शिजवून दिलं, तर परत त्याच्यामध्ये आणखी हा वाटाणा पण शिजवून घ्यायचा आहे, म्हणजे तोपर्यंत शिजल्या जातोय, मऊ होतोय म्हणजे याच्यामध्येच. तर आता त्याला पण थोड्या वेळ आपण असंच शिजवून देऊ, मधून मधून हलवत राहायचं आहे आपण त्याला. आता मसाला म्हणजे आपलं शिजलं आहे, हे सारण जे आहे ना ते शिजलं आहे. आता मी ह्याच्यात थोडासा पनीर मसाला टाकणार आहे ह्याच्यामध्ये. आधी थोडा टाकलाय आणि आता थोडा टाकते. लाल तिखट पण टाकले तुमच्या, किंवा तुम्ही घरी जर बनवता येत असेल तुम्हाला तर तुम्ही तसा पण पनीर मसाला टाकू शकताय. आता ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकले. आता हे पाणी उकळलं की आपण नंतर पीस टाकायचे ह्याच्यामध्ये. आता भाजी उकळली बघा 2 मिनिटात, तर आपण हे आता पीस हे टाकून घेऊ सगळे. आणि ह्याच्यावरून तुम्ही दुधाची मलाई पण टाकू शकताय किंवा तूप पण टाकू शकताय. आता ह्याला आपण 5 मिनिटं असं उकळून देऊ आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आता ही अशी वरून. तर ह्याला आपण शिजवून देऊ. तर भाजी उकळत असताना आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकू. तर मीठ टाकायचंच विसरलं होतं. आणि शिजत असताना पण आपण ह्याच्यामध्ये 2 मिरच्या अशा टाकायच्या, हिरवी मिरच्या मधून कट करून टाकायच्या. म्हणजे काय होते, त्याचा ह्याच्यामध्ये थोडासा रस उतरला जातोय. कशी तयार झाली बघू शकताय तुम्ही. ह्याच्यावरती तरी पण आलेली आणि पनीरची भाजी आहे बघा, मटर पनीरची भाजी आपली तयार झाली खाण्यासाठी. तर कशी वाटली ती भाजी नक्की सांगा. आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नंतर आपण अशाच नवीन व्हिडिओसोबत भेटू. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.